साकार झाले स्वप्न आपुले, प्रेम वेड्या दोघांनी दिन रात पाहिले, तुझ्याने माझ्या गहिऱ्या प्रीतीची ग आज जीत झाली. 1980च्या दशकात मराठी चित्रपट हा कौटुंबिक आणि प्रेमकथांवर गुंफलेला पाहायला मिळाला. प्रेमी युगुलांची रोमॅन्टिक कहाणी आणि पुढे लग्नात झालेलं गोड मिलन असे विषय प्रामुख्याने या दशकात पाहायला मिळाले. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, तिची माझी माझी तिची तिची माझी तिची आहे बरोबरी. साहजिकच चित्रपटातलं संगीत आणि गाणी देखील सुरेल, अवीट गोडीची आणि प्रेमाची परिभाषा सांगणारी असतील हे वेगळं सांगायला नको. अशाच रोमॅन्टिक ड्युएट्स म्हणजेच युगुल गीतांनी गाजलं 80चं दशक. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, या गाण्यांनी त्या काळातील तरुणाईला थिरकायला तर कधी गुणगुणायला लावलं. तर मग पेश आहे रोमॅन्टिक आणि लव्हेबल सॉंग्सचा संगीतमय नजराणा. सांगू कशी प्रियाने माझे मना घडेना, सांगू कशी प्रियाने माझे मना घडेना. 1982 साली प्रदर्शित झालेल्या गुपचूप गुपचूप चित्रपटातून कुलदीप पवार आणि रंजना देशमुख यांच्यावर चित्रित झालेलं पाहिले न मी तुला तू मला न पाहिले हे गाणं म्हणजे प्रियकर आपल्या प्रेयसीला निसर्गातल्या सर्वांग सुंदर गोष्टींची उपमा देऊन माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस आणि तुला पाहताना मन कसं तुझ्यात गुंतून गेलंय हे पोटतिडकीनं पटवून सांगतोय. मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी, पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या मुंबईचा फौजदार या चित्रपटातील हे गाणं म्हणजे चॉकलेट बॉय रवींद्र महाजनी आणि मोस्ट ब्युटिफुल ग्लॅमरस ऍक्ट्रेस प्रिया तेंडुलकर यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीची सुंदर झलक आणि सोबतीला सुरेश वाडकर सारख्या दिग्गज गायकाचा आवाज यामुळे हे गाणं प्रत्येकाच्या ओठावर आज देखील रुंजी घालतंय. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, तिची माझी माझी तिची तिची माझी तिची आहे बरोबरी. याच दशकात अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर ही गायनातली जोडी गाजली. तशीच अनिल अरुण या संगीतातल्या जोडगोळीनं आपल्या बहारदार सुरांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घालून मराठी चित्रपट संगीत समृद्ध केलं. चांदणी रात ही रंगली, सजनी सुखात या आता नावया, सजनी सुखात या आता नावया. खरं सांगायचं तर ही गाणी म्हणजे 80च्या दशकातील तरुण मनाचं प्रतिबिंब म्हणता येतील, ज्यांना शब्दबद्ध केलं शांताराम नांदगावकर, सुधीर मोघे यासारख्या गीतकारांनी. पूर्वी लिरिक्सवर जास्त जोर असायचा. प्रेम व्यक्त करण्यासाठी ती भाषा बोलली जायची. आम्हाला लाईन्स आठवून गाणं करायला लागायचं आणि त्या गाण्यातल्या लाईन्सही इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलेल्या असायच्या की आपोआप प्रेम व्हायचं. तुमच्या बाजूला तुमची हिरोईन असल्यानंतर तुम्हाला कुठेतरी आपोआपच एक मनापासनं त्या भावना त्या शब्दातून व्यक्त व्हायच्या. त्यासोबतच देवता, माझं घर माझा संसार, नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अशी ही बनवा बनवी, सगळीकडे बोंबा बोंब, हमाल दे धमाल, सरजा, गंमत जम्मत, आम्ही दोघं राजा राणी अशा चित्रपटांनी प्रेमाचा नवा पायंडा रोवला. यामुळे गाण्यांमध्ये विविध पैलू पाहायला मिळाले त्या दोघांच्या विवाहपूर्वीच्या मधुर मिलनाचे. जगावे गई प्रेम कहाणी, जगावे गई प्रेम कहाणी, मी राजा तू राणी. माझे बरेच अनुभव आहेत 1980 सालातले डुएट्स आणि रोमॅन्टिक सॉंग्स बद्दलचे, आणि त्यातले खास करून आठवणारे असे की माझा पहिला चित्रपट अर्धांगी, ज्याचे दिग्दर्शक राज दत्त होते आणि राज दत्त माझे काका लागतात.
मी फारच रॉ होतो आणि तेव्हा अर्चना जोगळेकर ही माझ्याबरोबर हिरोईन होती त्या चित्रपटात आणि आम्हाला दोघांना गाणं करायचं होतं एक. आणि तेव्हा मला म्हणजे माझ्या आयुष्यात कदाचित एक मुलगी आली असेल, ती माझ्या कॉलेजमधली होती, परंतु अर्चना नवीन कॅमेरासमोर बोलायचं किंवा रोमॅन्स करायचा आणि त्यात सुद्धा काका समोर उभे डायरेक्टर म्हणून, तेव्हा ते फारच विचित्र वाटत होतं. आणि मला मग शेवटी काकाने सांगितलं, एक काम कर, तू गाडी घे, तिला घेऊन जा धबधब्याकडे, एक तासभर एकटा बसून या दोघं जण, म्हणजे रोमॅन्स नीट खुलेल. या प्रसंगाने किंवा या पद्धतीत माझा रोमॅन्स चित्रपटातला सुरू झाला. 80च्या उत्तरार्धात खट्याळ सासू नाठाळ सून, रेशीम गाठी, खरं कधी बोलू नये अशा कौटुंबिक आणि विनोदी चित्रपटांनी देखील मराठी संगीताला 4 चांद लावले. याच दशकात पडद्यावरील रंजना देशमुख, वर्षा उसगावकर, सुप्रिया पिळगावकर, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ अशा ग्लॅमरस नायिकांसह हँडसम हिरोज अजिंक्य देव, रवींद्र महाजनी, नितीश भारद्वाज, अशोक शिंदे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सुशांत रे यांच्या परफॉर्मन्सने जणू गाणी स्मरणात तर राहिलीच, पण याच कलाकारांसाठीच ती गीतं लिहिली गेली असावीत असं समीकरण देखील निर्माण झालं. म्हणूनच आजही हे ड्युएट्स बहारदार वाटतात. रोमॅन्टिक ड्युएट्स मधून मला अजून एक आठवतं की कसं व्हायचं, मी माहेरची साडी नावाचा चित्रपट केला, त्याच्यामध्ये अलका कुबल आणि मी भाऊ बहिणींचा रोल केला होता आणि आम्ही दोघंही म्हणजे हा चित्रपट इतिहासात तो घडला, त्याचं नाव झालं, इतक्या मोठ्या प्रमाणात तो चालला. गंमत अशी होती की त्या पिक्चरमध्ये आम्ही बहीण भाऊ म्हणून काम केलं, त्यात बहीण भाऊ राखीचं गाणं वगैरे केलं. त्याच वेळेला मी 2 चित्रपट एकत्र करत होतो आणि दुसऱ्या चित्रपटात अलका माझी हिरोईन होती आणि आम्हाला एक उत्कट गाणं करायचं होतं, रिक्षावाली नाव होतं त्या चित्रपटाचं. आणि ते इतकं विचित्र होत होतं कारण मी सकाळी शूटिंग करून यायचो माहेरची साडीचं, जिथे ती मला राखी बांधायची आणि रात्री तीच माझ्या गळ्यात पडायची आणि मी तिच्याबरोबर रोमॅन्स करायचो. हे असेही प्रसंग कलाकार म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यात येतात. मराठी चित्रपटातील गाण्यांनी प्रेमाचे नवे रंग पाहिले ते याच दशकात. प्यार भऱ्या गीतांची केमिस्ट्री सर्वार्थानं सक्सेसफुल ठरली. म्हणूनच आजही हे ड्युएट्स बहारदार वाटतात, रोमॅन्टिक, मेलोडियस आणि ऑलवेज एव्हरग्रीन. चल चल सजणे मळ्यामंदी हात जरा टाक माझ्या गळ्या.